नमस्कार मंडळी, मी आहे तुमची दर्शना फ्रॉम माय सिक्रेट रेसिपी। आज आपण उपवासासाठी अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक अशी भाजी बनवणार आहोत। राजगिरा हा उपवासात खूपच पौष्टिक आणि फायदेशीर असतो आणि त्यापासून बनलेली ही भाजी एकदम आरोग्यदायी असते। चला तर मग वेळ न घालवता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया। आज मी मार्केटमध्ये गेली असता मला ही राजगिऱ्याची पानं दिसली आणि मी ती घरी घेऊन आली आणि आज आपण बनवणार आहोत राजगिऱ्याची भाजी। तर राजगिरा म्हणजे नक्की काय? राजगिरा याला अमरंथ किंवा अमरंट असेही म्हटले जाते। हे एक अत्यंत पौष्टिक पीक आहे। त्याचे पान आणि बी दोन्ही भाग खाण्यासाठी वापरले जातात। राजगिरा उपवासाच्या काळात एक उत्तम पर्याय आहे, कारण यामध्ये कमी कॅलरीज आणि भरपूर पोषण मूल्य आहे। तर पोषण मूल्य म्हणजे नक्की काय? राजगिराच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स, फायबर आणि खनिजे आहेत। त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि उपवासाच्या काळात थकवा येत नाही। राजगिराच्या भाजीचा उपयोग पचनसंस्थेला सुधारतो। उपवासाच्या वेळी पचनाच्या समस्या टाळता येतात। उपवासाच्या काळात हळूहळू पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे आणि राजगिराच्या भाजीमध्ये हा एक उत्तम पर्याय आहे। राजगिराची भाजी ही अँटीऑक्सिडंटने समृद्ध आहे, जे शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमतेला वाढवतात। उपवासाच्या काळात ऊर्जा मिळणे भरपूर आवश्यक आहे आणि ते काम राजगिराच्या भाजीतून तुम्हाला मिळणार आहे। इथे मी आता एक पॅन घेतला आहे आणि पॅन मध्ये 1 चमचाभर तेल ऍड केलं आहे। तेल जसं गरम होईल तसं आपण यामध्ये ऍड करणार आहोत 1 चमचाभर जिरं। जिरं छान असं तडतडू लागलं की त्यामध्ये ऍड करायचं आहे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, मिरचीला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही बारीक चिरलेली भाजी यामध्ये घालायची आहे। भाजीला छान असं परतवून झालं की तिला 5 ते 7 मिनिटं मध्यम आचेवरती शिजू द्यायचं आहे आणि वर झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ती पानं चांगले शिजतील। राजगिराच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिनरल्स देखील आहेत, त्यामुळे ही भाजी पूर्ण हेल्दी आणि पौष्टिक आहार आहे। भाजीला छान परतवल्यानंतर आपण यामध्ये ऍड करणार आहोत चवीपुरता मीठ। मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा भाजीला परतवायचं आहे। छान असं परतवून झालं, अगदी हलक्या हाताने, किती हिरवी हिरवी आणि अगदी फ्रेश दिसते। आता याला आपण झाकून ठेवूया आणि एक 5 ते 7 मिनिटं मध्यम आचेवरती शिजू देऊया। चेक करूया। अरे वा, भाजी तर छान दिसते। भाजी शिजायला अजून थोडा वेळ आहे। पुन्हा एकदा लीड ठेवूया आणि भाजीला शिजू देऊया। ही भाजी तुम्ही अजून एका पद्धतीने बनवू शकता। आता आपण ही फराळी भाजी बनवतो आहे, पण ज्यावेळेस तुमचा उपवास नसेल त्यावेळेस तुम्ही ह्यामध्ये कांदा देखील ऍड करू शकता। भाजी रेडी आहे। आता मी यामध्ये ऍड करते आहे शेंगदाण्याचं कूट आणि भाजीला परतवून घेऊया आणि एका बोलमध्ये गरम गरम सर्व करूया। इथे गरमागरम भाकरी जी आहे ही रेडी आहे। आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। उपवासाची ही फराळी राजगिऱ्याची भाजी आणि त्याच्यासोबत राजगिऱ्याची भाकरी, गरमागरम लुसलुशीत एकदम सॉफ्ट। पाहू शकता, आज तर उपवासाला खूपच मजा येणार आहे, कारण अशी गरम गरम आणि सॉफ्ट भाकरी आणि त्याच्यासोबत राजगिऱ्याची ही फ्रेश अगदी
छान अशी चविष्ट पौष्टिक भाजी. वा, क्या बात आहे. नवीन नवीन रेसिपीसाठी पाहत राहा माय सिक्रेट रेसिपीला. तुम्हाला अजून काही सुचवायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. तोपर्यंत धन्यवाद. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी? उपवासाची ही भाजी नक्कीच घरी करून पहा आणि तिच्या पौष्टिकतेचा लाभ घ्या. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी देखील सोबत शेअर करा. माय सिक्रेट रेसिपीच्या नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि आरोग्यदायी खा. धन्यवाद.